पनवेल शहरातील करंजाळे परिसरात 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली। संगीता सोमनाथ भोईर या महिला घरी जात असताना ऑटो रिक्षा चालकाने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चेन, मोबाईल व रोख रक्कम लुटली। या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सह पोलीस आयुक्त पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला। या तपासात वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे शाकीर पटेल आणि पोलीस निरीक्षक प्रशासन अभिजित अभंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या 48 तासात आरोपी अक्षय एकनाथ बागडे वय वर्ष 27 राहणार करंजाळे याला अटक करण्यात आली। आरोपीकडून चोरीचे सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली असून त्याला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। दिनांक 11 तारखेला संगीता भोईर नावाच्या गृहिणी ज्या पनवेलमध्ये राहतात, या ऑटो रिक्षाने त्यांच्या राहते घरी निघाल्या होत्या। तेव्हा ऑटो रिक्षा चालकाने एका निर्जन ठिकाणी नाल्याच्या वर ऑटो रिक्षा बंद पडली हे कारण सांगून ऑटो रिक्षा थांबवली आणि मग तिच्यावर चाकूने वार केले, प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, चेन, त्यांच्याकडे असलेली पर्स ही हिसकावून घेतली आणि त्या महिलेला तिथंच तसं सोडून ऑटो घेऊन फरार झाला होता। या अनुषंगाने पनवेल शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला जबरी चोरीचा। गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून एसीपी पनवेल ढोले यांच्या सुपरविजन खाली आपण 4 पथकं तयार केली होती। सीपी सरांच्या आदेशाने क्राईम ब्रांचने सुद्धा पॅरलल इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं होतं। यामध्ये चॅलेंज असा होता की ऑटो रिक्षाचा क्रमांक आपल्याला माहीत नव्हता। तांत्रिक तपास केला, फुटेज तपासले तरी क्लू लागत नव्हता। मग त्या घटनेच्या वेळी कोणी ही घटना पाहिली का, उपस्थित होतं का, या अनुषंगाने आमच्या पथकांनी तपास सुरू केला। मग प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न केले होते। मग त्यापैकी एका साक्षीदाराने ऑटो रिक्षाचे शेवटचे 4 आकडे नंबर मधले पाहिले होते। त्यांना सिरीज किंवा कोड माहीत नव्हता। त्या अनुषंगाने पोलिसांनी ते 4 अंक असलेले सर्व ऑटो रिक्षाची यादी मागवली। ऑटो रिक्षा चालकांकडे तपास केला। त्या दरम्यान MH04LX 4619 या ऑटो रिक्षा चालकाला इंट्रोगेशन केलं असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलं। त्याच्याकडून आपण आतापर्यंत जे मणिमंगळसूत्र त्यांनी जबरी चोरी केलं होतं ते आणि ही गुन्ह्यातली ऑटो रिक्षा जप्त केलेली आहे। याचा तपास सिनियर पी ठाकरे करत आहेत। आज PCR साठी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आणि त्यांनी गुन्ह्यात वापरलेला हत्यार आपण जप्त करणं बाकी आहे, ते करणार आहोत। आरोपीकडे आपण प्राथमिक जो तपास झाला आहे त्यांनी सांगितलं की त्यांनी होम लोन, त्याचप्रमाणे पर्सनल लोन आणि गाडीसाठी पण लोन काढलेलं होतं। त्याचे हप्ते फेडण्यासाठी पैसे नव्हते आणि त्याच उद्देशाने त्यांनी हा प्रकार केल्याचं तो सांगतो। अधिक तपास पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाल्यावर त्याच्याकडे करण्यात येणार। आरोपी लपून बसलेला नव्हता, परंतु आरोपी निष्पन्न नव्हता, ऑटो रिक्षा निष्पन्न नव्हती, त्यामुळे हे जास्त आव्हानात्मक होतं आणि मग इंट्रोगेशन केल्यावर त्यांनी हे कबूल केलं। परंतु आता पनवेल महानगरपालिकेतर्फे एक प्रोजेक्ट करण्यात येणार आहे सीसीटीव्हीचा, त्याचं टेंडर झालेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की हे लवकरच ते काम पूर्ण होईल आणि त्याचा निश्चितच मग पुढील डिटेक्शन साठी म्हणा, प्रिव्हेन्शन साठी आपल्याला फायदा होईल। पर्यंत त्याने जे त्याने सांगितलं की जे काही मला हिट ऑफ द मुवमेंट मध्ये केलं ते की मी केलं आणि हा पहिलाच प्रकार आहे जो त्यांनी केलेला आहे। आता या गोष्टी आम्ही व्हेरीफाय करत आहोत। गुन्हे अभिलेख तपासणे, अजून काही त्यांनी असे प्रकार केलेत का याबाबतचा तपास आपण करत आहोत।